पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते। अवंतीपुरा इथं दार या दहशतवाद्याने आत्मघातकी हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यामध्ये एकच खळबळ उडाली। हल्ल्यानंतर काही क्षणातच हा व्हिडिओ काढला गेलाय जो आपण आता पाहता आहात। या हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। जवानांना काही क्षण नेमकं काय झालं तेच कळलं नाही। इतका मोठा आवाज आला की त्यांना क्षणभर कांठळ्या बसल्या। तिथून सावरतच हातात बंदूक घेऊन ते पुढे घटनास्थळाकडे सरसावले। मात्र आकाशात धुराचे लोट उठत होते। ते लोट खालीही बसले नाहीत तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। आणि आता आपण इतर घडामोडींकडे वळणार आहोत। नाशिकच्या सावरकर नगरमध्ये सकाळपासून म्हणजे साधारण 9-9:30 पासून एका बिबट्याने धुमाकूळ घातला होता। त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमीही झाला होता। वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करून नंतर जेरबंद केलं। हो पकडला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी हा बिबट्या लपला होता त्या ठिकाणावरती आपण आहोत। हीच ती जाळी आहे ज्यामध्ये हा बिबट्या तब्बल 2 ते 2.5 तास धुमाकूळ घालत होता आणि आतमध्ये लपून बसलेला होता। ज्या ठिकाणी आपल्याला या सिमेंटच्या गोण्या टाकलेल्या दिसत आहे त्या ठिकाणून त्याने आतमध्ये प्रवेश केला होता आणि या ठिकाणून तो बाहेर ये-जा करत होता। मात्र अखेर वन विभागाच्या कर्मचारी आणि फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सिमेंटच्या गोण्या टाकून त्याचा एंट्रीचा जो भाग आहे तो बंद केला आणि अखेर तो बिबट्या जो आहे तो आतमध्ये ह्याच शेडमध्ये जेरबंद झाला। आपण हे जे शेड आहे ज्या शेडमध्ये आपण आहोत या शेडमध्ये ह्या बिबट्याने तब्बल 2 ते 2.5 तास जो आहे तो धुमाकूळ घातला होता। शेजारी हे घर आहे आणि त्या घराचा हा पॅसेज आहे ज्या पॅसेजमध्ये हा बिबट्या लपलेला होता। अशाच पद्धतीची नागरिकांची आणि बघ्यांची गर्दी होती। मात्र वन विभागाने त्याला अतिशय शिताफीनं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून त्याला जेरबंद केलेला आहे आणि अखेर हा बिबट्या 6 ते 7 तासाच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद झालाय। न्यूज 18 लोकमतसाठी लक्ष्मण घाटोळ, नाशिक। जसं इन्फॉर्मेशन मिळालं त्या जस्ट आपल्या रेस्क्यू टीम आणि वन विभागाचे रेस्क्यूचे जे पथक आहे ते तात्काळ त्या जागेला पोहोचलं। ताबडतोब बिबट्याचं सर्च सुरू झालं। बिबट्या हा अतिशय चपळ प्राणी असल्यामुळे तो बिल्डिंगमध्ये लपून वगैरे बसलेला होता। परत त्याचा शोध घेतला आणि शोध घेऊन त्याला ट्रँक्युलाइज करण्यात आलं आणि परंतु त्याची जी जायची जागा होती पहिली ती बंद करणे गरजेचं होतं। त्याच्यामध्ये माझे सर्व मित्र परिवार असन आम्ही सर्वांनी मेहनत घेतली। प्रत्यक्ष त्या ठिकाणी याच्या गोण्या वगैरे रेतीच्या गोण्या वगैरे भरल्या आणि या कौस्तुभ बांगल्यावरती गेलो। वरतून त्या गोण्या कशा सोडल्या त्याच्यामध्ये रेस्क्यू टीमचे सगळे सहकारी होते। मी सायकल घेऊन आजोबांना शोधायला निघालो। तिकडे एक कॉर्नरवरती मी सायकलहून टर्न घेतला आणि इकडून सरळ रस्त्याहून बिबट्या पळत येत होता। मी खूप घाबरलो। त्याने एका बंगल्याच्या कॉर्नरवरती गेट उघडं होतं तो त्या बंगल्यात गेला। मी लगेच बाजूच्या काकांना सांगितलं, त्यांनी फॉरेस्टवाल्यांना पोलिसांना फोन केला। मी घरी गेलो, पप्पांना सांगितलं, आजूबाजूच्यांना सगळ्यांना सांगितलं। नाशिकमध्ये आमची इको नावाची एक NGO आहे ती वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनसाठी काम करते। जसं आम्हाला फॉरेस्टवाल्यांनी इतर नागरिकांनी कळवलं तितक्यात आम्ही आमचा पूर्ण ग्रुप येऊन इथे फॉरेस्टवाल्यांना हेल्प करायला तयार झालो। वरतून गच्चीवर बरेचसे परिश्रम घेऊन त्याला पकडण्यात आलं। किती लोकांची तुमची टीम होती? आमचे 15 लोकांची टीम होती। आमचे 25 लोक होते। असे 40 ते 50 लोकांची टीम या ठिकाणी होती ज्यामध्ये वन विभागाचे कर्मचारी होते, त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी होते। या सगळ्यांच्या मदतीने हा बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे। मात्र याच परिसरांमध्ये वारंवार बिबट्याचं वास्तव्य का होतंय हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे। न्यूज 18 लोकमतसाठी लक्ष्मण घाटोळ, नाशिक।